काय सांगाल 100 दिवस कृती कार्यक्रमामध्ये आपलं पाणी पुरवठा खातं हे राज्यात प्रथम आलेलं आहे. हे बघा, ही जी तपासणी आहे वरतून या ठिकाणी करण्यात आली. विभागामध्ये आपली नगर परिषदसुद्धा नाशिक विभागामध्ये पहिली आलेली आहे. प्रशासन आणि शासन म्हणजे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जी केलेली कामं आहे आणि त्याच्यामध्ये निवड करण्याकरता त्यांनी एक रेशो जो लावला होता त्या रेशोमध्ये आपण पात्र झालो आणि आपल्याला हे बक्षीस या ठिकाणी मिळालेलं आहे. हो, गिरीश माझ्या नावाच्या खात्याला मात्र एकही गुण मिळालेला नाही असं म्हणता येणार नाही. त्यांनी आता आपण पाहिलं असेल की मेगा रिचार्ज नावाचा जो प्रकल्प जळगाव जिल्ह्याला संजीवनी देणारा प्रकल्प आहे त्याचं MOU केलेलं आहे. त्यामुळे थोडं कमी अधिक काम होत असतं, पण याचा अर्थ असा नाही आहे. त्यांनी बरेच प्रकल्प आता शेळगाव बॅरेज असेल, वाघूर असेल याच्याकरताही त्यांनी मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे. आज नाही तर उद्या त्या आणखी प्रयत्न करून आपलं खातं पुढे आणण्याचा प्रयत्न करतील. हो, संजय राऊत कसं म्हटलं की बा कसाबसाठी जे जयंत पाटलांनी जे बॅरेक बनवलं होतं त्याच्यात मला टाकलं होतं अंडा सेलमध्ये. अंडा सेल कसाबसाठी बनवला होता आणि मला संजय राऊतांना त्याच्यात टाकलं असं त्यांचं म्हणणं. खाली तोच असेल कसाबचा म्हणून त्याला टाकलं. त्याच्यात काय विशेष आहे असं. आणि ईडीने पंगा घेतलेला मी शेवटचा माणूस आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांचा सत्कार केला पाहिजे महापुरुष म्हणून. मंत्री संजय क्षीरसागर असं म्हणतात की आदित्य ठाकरे यांच्या 48 बोगस कंपन्यांची चौकशी सुरू आहे त्यामुळे त्यांनी जास्त बोलू नये. कोण म्हणतं? संजय क्षीरसागर. मला त्यातलं माहिती.